हा दिवस आमचा पुन्हा सुरू झाला विथ कचोरी आणि ही सुंदर सुंदर चटण्या। सबसे फेमस थिएटर है जिसका नाम राज मंदिर है। ये बना था 1980 में। इसमें जो सबसे पहली मूवी लगी थी वो लगी थी मनोज कुमार धर्मेंद्र की चर्च। इसका जो ऑनर है और एक उसके जो मैकेनिक है लॉन्ग लाइफ एग्रीमेंट हुआ है कि ऐसा राज मंदिर दूसरा नहीं बनना चाहिए। इसका जो ऑनर है इसके मैकेनिक को 7 पीढ़ी तक फुल खर्चा देगा। इसमें जो पारिवारिक पिक्चरें लगती थी हम आपके कौन, हम साथ साथ एक दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, जो फैमिली के साथ अपन देख सकते हैं, वो 10 साल से ऊपर ही चली है। उसमें अंदर जाने के बाद में इसका पूरा एक मॉडल रखा हुआ है मैडम, और अंदर में शीश महल है पूरा। और ये मराठा मंदिर वाला भी पता है। इनका जो एक थिएटर और है आपके मुंबई सेंट्रल के अंदर, वो उसका नाम है मराठा मंदिर। मराठा मंदिर और राज मंदिर दोनों एक ही मालिक के हैं, जिनका नाम है सुराना जी। पहिला स्टॉप आपण घेतलाय MI रोडवरच्या 312 लस्सीवाला 1944 पासूनचं हे शॉप आहे। आणि हा जो अख्खा ग्लास बघताय एक तर मातीचा ग्लास 80 रुपयाचा आहे, हाफ पण मिळते, पण आम्हाला ट्रायच करायची होती त्याच्यामुळे आम्ही आता फुल घेतली। आता ही लस्सी प्यायची आणि मग आपण पुढे जाऊ। तर आता आपण आहोत, माझ्या मागे जे तुम्ही बघताय तो आहे अल्बर्ट हॉल। जयपूरमधले जे टुरिस्ट स्पेशल लोकेशन्स आहेत त्यामध्ये हाही हे हॉल नेहमी इन्क्लुडेड असतो। त्याला हिस्टॉरिकल रेफरन्सेस आहेत, महत्त्व आहे। आणि याचं अगदी वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचं तर जेव्हा अल्बर्ट आइन्स्टाईन ज्यांची रिलेटिव्हिटीची थेअरी वगैरे हे सगळं आहे ते ग्रेट सायंटिस्ट भारतात विशेषतः जयपूरमध्ये आले होते आणि त्यावेळेला तेव्हाचे जे राजा होते त्यांनी अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या स्वागतासाठी म्हणून हा जो हॉल आहे तो बांधला होता। म्हणजे हा महाल आहे बेसिकली एक। आता तो अल्बर्ट हॉल या नावाने ओळखला जातो। आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या स्वागतासाठी म्हणून जयपूरमधली जी बहुतांश वास्तू आहेत की ज्या भिंती आहेत त्यांना पिंक कलर देण्यात आला होता। आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जयपूरला पिंक सिटी म्हणून सुद्धा ओळखलं जातं। तर त्याचा संदर्भ हा या महालाशी आणि अल्बर्ट आइन्स्टाईनशी। आता आपण थोडक्यात आतून ह्याची झलक पाहूया। इथे विशेषतः तिकीट अडल्ट्ससाठी 52 रुपये वगैरे आणि स्टुडंट ID वरती तुम्हाला हाफ प्राईसमध्ये 22 रुपयांमध्ये वगैरे तिकीट मिळतं। सो ही आहे कार्पेट गॅलरी, म्हणजे यामध्ये इंडियन, पर्शियन, मुघल अशा कालावधीमधले जे कार्पेट्स होते बनवलेले, त्यांची जी डिझाईन होती ती इथे 1896 मध्ये या म्युझियमकडून ॲक्वायर्ड करण्यात आली आणि अगदी तेव्हापासूनच ती ह्या म्युझियममध्ये अशा पद्धतीने डिस्प्ले केली जाते। दिस इज बेसिकली अ कार्पेट गॅलरी। केवढं मोठं कार्पेट आहे, त्याच्यावरचं काम बघा। त्यात एक इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ह्या गॅलरीमध्ये हे जे विंडोला केलेलं आहे ना काचेसारखं, आणि हे झुमर, द्रौपदी वस्त्रहरण इथे असं ह्या पद्धतीने साकारलेलं आहे। महाभारतातला अत्यंत महत्त्वाचा भाग। अल्बर्ट हॉल म्युझियममध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या आर्टिफॅक्ट्सचं जतन करण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये शिल्पाकृतीपासून ते पितळेच्या, धातूच्या, विविध धातूंच्यापासून बनवलेल्या विविध अशा आकर्षक गोष्टी ह्या ज्या विविध कालखंडातल्या आहेत, शिवाय विविध देशांमधले आहेत, असं सगळ्याचं इथे जतन करून ठेवण्यात आलेलं आहे। मातीपासून बनवलेल्या सुंदर ज्या पॉटरीज होत्या त्यांचं प्रमाण जास्त आहे। आणि इथे तुम्ही जे बघू शकताय ते शिल्पकृती आहेत, याच्यामध्ये विविध ऐतिहासिक संदर्भ, पौराणिक संदर्भ असलेल्या सुद्धा, आता ही महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे। अशा विविध मूर्ती ज्या शासनाकडून, सरकारकडून प्राप्त करून यामध्ये जतन करण्यात आलेल्या आहेत, त्यांचं इथे तुम्ही प्रदर्शन असं पाहू शकता। त्याचबरोबरीने आता काही राजांनी वापरलेल्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत, जसं की हे वॉश बेसिन, मग अशी तुम्ही बघितलं तर हुक्का पॉट। आता हा जो रस्ता आहे ना सगळा असा कर्तव्यपथ सारखा आहे। म्हणजे समोर आपण गेलो ते होतं अल्बर्ट हॉल आणि हा समोरचा भाग तुम्ही बघताय ना हा आहे तो होता पिंक सिटीचा एंट्रन्स। सो बेसिकली जसा इंडिया गेट आहे दिल्लीला आणि समोर राष्ट्रपती भवन तशा पद्धतीने हे केलेलं आहे। आता ह्याला पिंक सिटी का म्हणतात माहिती आहे का? हा जो रंग आहे ना हा राजाच्या काळामध्ये ह्या रंगाला पिंक असं म्हणतात, त्याच्यामुळे बहुतांश तुम्ही ज्या जागा बघाल त्या ह्याच रंगात आहेत।
आम्ही उशिरा निघालो होतो त्यामुळे जेवायला स्टॉप अगदी पहिल्याच स्पॉट नंतर घेतला. इथे व्हीनस हॉटेल म्हणून एक होतं जिथे आम्ही मटका सोया चाप करी आणि बटर चपाती आणि दाल खिचडी खाल्ली. हे सगळं खाऊन मग आम्ही निघालो जंतर मंतरकडे. हे जे तुम्ही बघताय ही युनेस्कोची वर्ल्ड हेरिटेज साईट आहे जिथे सर्वात मोठं सनडायल आहे. इथे तुम्ही आल्यावरती गाईड इज अ मस्ट, कारण त्याशिवाय तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळूच शकत नाहीत. इथे ना अगदी 2 सेकंदाच्या फरकाने सुद्धा सूर्याच्या जागेवरून किंवा ठिकाणावरून वेळ सांगण्याची इथे ही यंत्र साकारण्यात आली आहेत. शिवाय तुमच्या प्रत्येक राशीचक्रातल्या 12 राशींप्रमाणे सुद्धा असलेले जे ग्रह आहेत ते पाहण्यासाठी म्हणून या पद्धतीचे विविध 12 राशींचे ते डायल्स आहेत ते बनवण्यात आलेले आहेत. आम्ही जंतर मंतरमध्ये स्वतःच फिरलो, पण इथे अनेक फॉरेनर्स सुद्धा आले होते त्यामुळे बऱ्यापैकी गाईड्स त्यांच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. पण आम्ही जंतर मंतरमध्ये जे पाहिलं, जे तिथे उपलब्ध माहिती आहे, QR कोड ठेवलेले आहेत ते स्कॅन करून सुद्धा तुम्ही माहिती मिळवू शकता. म्हणजे हिंदी खूप कठीण आहे त्यामुळे गाईड इज अ मस्ट. आता फायनली सिटी पॅलेससाठी पोहोचलो. जंतर मंतरच्या एक्झॅक्ट बाजूलाच आहे आणि हे असं तिकीट दाखव. तिकीट हे असं तिकीट काढलंय. साईशला सगळीकडे स्टुडंट ID वरती थोडं डिस्काउंट आहे आणि मी जाते आणि मम्मी आणि आजी नाही येते. त्यामुळे आता आपण जाऊया. लेट्स. आता फायनली आलो आहोत आपण सिटी पॅलेसमध्ये. त्यांनी इकडे काही गाईड्स पण आहेत आणि हे ब्रोशर पण दिलं आहे ज्यामध्ये बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे. सो आम्ही हेच फॉलो करून आता बघतोय. लेट्स सी जमतंय का. चला. जी आणि हा आहे प्रीतम निवास चौक. आता याच्यामध्ये ना आता हे जे तुम्ही मागे बघताय ते आहे गंगाजलसाठीचं पात्र. ते पूर्णतः चांदीचं बनलं आहे. 1902 मध्ये जेव्हा महाराजांना किंग एडवर्ड यांच्या राज्याभिषेकासाठी जायचं होतं तेव्हा इथून तिथे जाण्यासाठी म्हणून त्यांनी हे खास बनवून घेतलं होतं. यातून ते गंगाजल घेऊन गेले होते कारण महाराज फक्त गंगेचं पाणीच प्यायचे असं सांगितलं जातं. असे 2 पात्र आहेत इथे आणि एक अगदी त्या बाजूला. आता हा जो सो आता फायनली आमची टूर समाप्त होते आणि ही जी पिंक कलरची गाडी आहे PDKF म्हणजे प्रिन्सेस दिया कुमारी. आता हा जो तुम्ही बघताय तो आहे जल महल आणि हा इकडे असं रात्रीचं छोटंसं बाजार मार्केट लागतो. की बघा आमची मम्मीने आज एकदम सुंदर साडी नेसली आहे आणि मगाशी आईला दाखवलं नाही पण आईने पण साडी एकदम छान नेसलेली आहे. ही बघा
ही माझ्या मैत्रिणींना तो बघ तो जलमहाल आहे. तो पहिले ओपन होता विजिटसाठी, पण नंतर तो आता प्रायव्हेट, आधीपासूनच प्रायव्हेट होता, मध्ये ओपन केलेला, पण आता परत तो प्रायव्हेट करण्यात आलेला आहे. सो आपण इथूनच फोटो काढू शकतो. आता ज्याच्यासाठी जयपूरमध्ये येतात ते ठिकाण, त्या ठिकाणी आपण आलोय. ते म्हणजे हे आहे हवा महल. अगदी थोडक्यात माहिती सांगते तुम्हाला. हवा महल ही शाही घराण्यातल्या, सॉरी रस्ता आहे त्यामुळे थोडा डिस्टर्बन्स येतोय, शाही घराण्यातल्या महिलांसाठी हे बांधलेलं होतं. कारण हा जो मूळ रस्ता आहे, मुख्य रस्ता आहे, प्रत्येक फेस्टिवल्सच्या वेळेला वगैरे इथून मिरवणूक जाते, किंवा पूर्वीच्या काळी जेव्हा राजा महाराजाचं आगमन व्हायचं तेव्हा इथून व्हायचं. तर राजघराण्यातल्या स्त्रिया अर्थातच रस्त्यावर येऊन वाट बघू शकणार नाही. तर त्याच्यामुळे हे जे हवा महलचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये तब्बल 365 खिडक्या आहेत आणि त्या छोट्या छोट्या खिडक्यांमधून ते दार उघडल्यावरती थेट रस्त्यावरचं दृश्य दिसतं. आणि म्हणून हे बांधकाम केलेलं आहे. त्या हवा महलला कुठल्याही प्रकारचा पिलर नाही आहे, अशी ही वास्तू आहे. अत्यंत सुंदर रंगसंगतीमुळे एवढ्या गजबजाटीच्या रस्त्यामध्ये पण उठून दिसते, खुलून दिसते. तुम्ही बघ. एक ॲडिशनल माहिती सांगायची राहिली ती म्हणजे हे जे हवा महल आहे किंवा ह्याच्याच बाजूला असलेली आणखीन एक 140 फूट उंच जी वास्तू आहे त्या बनवण्यामागचा हेतू म्हणजे ना विशेषतः गणगौर आणि तीज ह्या 2 फेस्टिवल्सच्या वेळी इथे मोठं सेलिब्रेशन असतं आणि ते पाहता यावं राजघराण्यातील महिलांना, यासाठी या वास्तू साकारण्यात आल्या होत्या. हा जो तुम्ही समोर बघताय तो ऑफिशियल एंट्रीचा गेट आहे. इथून ते हत्ती वगैरे असं सगळं राजाचा जो लवाजमा होता जाण्याचा तो जायचा. आणि आता इथून ज्या डेप्युटी CM आहेत प्रिन्सेस दिया कुमारी, त्यांची एंट्री या ठिकाणून येते असं सांगितलं. हे सगळं झाल्यानंतर मी ठरवलं होतं की सगळीकडे जाऊन पाणीपुरी ट्राय करायची. इथे पाणीपुरीला पाणी के पतासी असं म्हणतात आणि एवढी प्रचंड मोठी पुरी की म्हणजे ती खाताना आमची दमछाक झाली होती. आजचा डिनर आम्ही कम्प्लीट स्ट्रीट फूडवर केला. काय काय खाल्लं ते बघा. पाणी के पतासे असं जे बोलतात, ती माझी मैत्रीण आहे अंकिता म्हणून, बघत असेल ती आता. ती साधी पुरी असते ना आपली मुंबईतली, ती तिच्या घशात अडकते म्हणून ती खात नाही. ही म्हणजे तिला चक्कर झाली असते. माझा हा जो तळवा आहे ना तेवढी पुरी होती तेवढी. आणि आता वडापाव म्हणजे आम्हाला मुंबईत मिळाला नाही त्याच्यामुळे मी इथे खायला आलो. तिथे बनवायची पद्धत वेगळी आहे, बटर मसाला वडापाव टाईप आहे. हे हवा महलच्या इकडेच या भैयाचं शॉप आहे. चं नाव नाही आहे, पण आलात कधी तर नक्की या. आणि आता हा जो समोर आहे तो अल्बर्ट हॉल म्युझियम, जे आपण सकाळी बघितलं होतं, पण संध्याकाळच्या वेळी तिथलं लाइटिंग हे खूप सुंदर दिसतं असं आम्हाला नंदेशजींनी, म्हणजे ज्यांच्या रिक्षातून आम्ही प्रवास केला, त्यांनी सांगितलं होतं आणि त्यांनी खास आम्हाला इथे आणलं सुद्धा होतं. या संपूर्ण प्रवासात आम्ही एकच ही ऑटो जी आहे ती बुक केली होती. त्यांचे डिटेल्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. हिस्टॉरिकल टूर्स म्हणून एका टूरचा ते पार्ट आहेत आणि स्वतःसुद्धा त्यांना बऱ्यापैकी सगळ्या गोष्टींची माहिती आहे, तर ते फिरवतात, नीट माहितीसुद्धा देतात. त्यांच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गाईडचे पैसेसुद्धा आमचे वाचले. सो येस, त्यांचं तुम्ही जेव्हा जयपूर ट्रिप प्लॅन करत असाल तेव्हा हे डिस्क्रिप्शनमधले कॉन्टॅक्ट वापरून त्यांना नक्की बुक करू शकता. खूप चांगला माणूस आहे. आणि हे काही फोटोज जे आम्ही 3rd डे फिरत असताना काढले. जयपूर ट्रिप आता एक शेवटचा दिवस राहिला आहे, तोही मी तुमच्यापर्यंत लवकरच घेऊन येईन. हे व्हिडिओज तुम्ही आत्ता पाहिले नसतील, आवडीने पहा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. रोज व्हिडिओ टाकत असल्यामुळे कुठेतरी थोडीशी व्हिडिओची पिक्चर क्वालिटी थोडी कमी झाली असेल, पण आय होप तुमच्यापर्यंत हे सगळे हायलाईट्स जे आहेत ते माझ्या ट्रिपमधले पोहोचले असतील. या सगळ्याचा जो टोटल बजेट जे होतं ना त्याचा मी डिटेल्ड व्लॉग लवकर घेऊन येईन. आणि शिवाय आमच्या कपड्यांचं किंवा जे काही तुम्हाला माहिती हवी असेल तेही मी सांगेन. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ खाली कमेंट करून तुमचे प्रश्नसुद्धा विचारू शकता. सो येस, दॅट्स इट फॉर टुडे. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला, बाय बाय.